जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा। प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय दैववान कोणाला म्हणावं नशीबवान कोणाला म्हणावं याची व्याख्या सांगतात। केवळ दैववान कोणाला म्हणावं हे आम्हाला न कळल्यामुळे आम्ही खोट्या दैवाच्या पाठीमागे लागलो। एकदा का खरं दैव कळालं आणि खरं दैव मिळालं तर मग आम्हाला खोटं दैव बाकीच्या गोष्टी आम्हाला नको आहेत। बरं नको त्या गोष्टी त्यागायच्या आहेत आणि हव्या त्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर कोणाचा तरी सहवास हवा आहे। ज्यांचं चित्त भगवंताच्या नावाशी आणि चित्ताशी एकरूप झालं आहे अशांचा मी दास व्हावा आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्हाला एक नाही तर नवविधा प्रकारची भक्ती करून आमचं जीवन शुद्ध करावं असं आम्हाला प्राप्त करायचं असं सांगणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा आपल्या सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा माहीत आहे। या कार्यक्रमाचं निमित्त माहीत आहे तरी सुद्धा मला सांगायचं याचं कारण असं आहे, काही गोष्टी माहीत असल्या तरी पुन्हा पुन्हा सांगायच्या असतात, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या बोला ना नसतात। माणसं अशी विचित्र आहेत, ज्या गोष्टी सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत आणि ज्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे त्याचा मात्र बोभाटा केल्याशिवाय। ऐका मायबाप, चांगल्या गोष्टी सांगत चला, चांगल्या गोष्टीचा उच्चार करत चला, तुमच्या वाणीचं पुण्य वाढेल। वाईट गोष्टीचा उच्चार केला वाणीचं पाप वाढेल। या कार्यक्रमाचं निमित्त सांगण्याचा उद्देश माझ्या वाणीचं काहीसं पुण्य वाढावं म्हणून सांगतो आहे। बाकी कार्यक्रमाचं निमित्त तुम्हा सर्वांना माहीत आहे। सुंदर पवित्र पुण्य आणि पावन अशा या तिरुकभूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा सुरू आहे। अंदाजे किती वर्षापासून सांगा ना किती आहे? कमी जास्त कोणी 10 म्हणतंय, कोणी 30 म्हणतंय, कोणी 40। ते कोरोनामध्ये बंद झालेलं सोडून द्या, ते सगळ्याला माफ आहे, त्याचा काही विषय नाही। अंदाजे 30-35 वर्षापासून 40 वर्षापासून उगा 10-5 वाढवून सांगा ना, मी थोडंच तुम्हाला पुरावे मागायला लागलो की काय फरक पडतंय। 40 वर्षापासून म्हणा 35-40 वर्षापासून चालत असलेला हा दैदिप्यमान देखणा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतो आहे। यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा समापन होतो आहे। कथा प्रवक्त्या भागवताचार्य आमच्या परमादरणीय हरिभक्तीपरायण रुपालीताई सौने पुरतूरकर यांच्या मूर्खार विंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। नामवंत गायकांची संगीत साथही आपल्याला कथेमध्ये ऐकायला मिळत आहे। दुपारच्या वेळामध्ये कथेचा लाभ, रात्रीच्या वेळामध्ये कीर्तनाचा लाभ आणि मधल्या वेळामध्ये नाही का आहे ना महाप्रसादाचा लाभ। महाप्रसादाचाही लाभ आहे। इथे अन्नदानही होतं आहे आणि ज्ञानदानही होतं आहे। शास्त्रामध्ये ज्ञानदान श्रेष्ठ का अन्नदान श्रेष्ठ याच्यामध्ये बऱ्याच विचारवंतांची वेगवेगळी मतप्रवाह आहेत, मला त्या बाबतीत चर्चा करायची नाही। पण ज्ञानदानही तेवढंच श्रेष्ठ आहे आणि अन्नदानही तेवढं श्रेष्ठ आहे। पण ऐका, मोठ्या माणसाने ज्ञानदान करावं आणि आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान जर आपण देवाच्या प्राप्तीसाठी जर नाही उपयोगाला आणलं, माझी माऊली बोलतात ते ज्ञान मरणापेक्षाही वाईट आहे। ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय पहा। जयाचे ज्ञान विशो नेने जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण। ज्या ज्ञानाचा उपयोग जर भगवंताच्या प्राप्तीसाठी होत नसेल तर ते ज्ञान मरणापेक्षाही वाईट आहे। आणखीन पुढे ऐका, कीर्तनकारांनी अनेक ग्रंथ सोडवलेले आहेत, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे, पण तो कीर्तनकार जर समाजाच्या उपयोगाला पडत नसेल, भगवंताच्या प्राप्तीसाठी जर त्याचं ज्ञान उपयोग पडत नसेल तर काय थोरपण जाळावे ते। काय करायचं आहे महाराज, गावात विद्वान कीर्तनकार आहे, ज्ञानी आहे, आणि गावातला कीर्तनकार ठरलेल्या पत्रिकेतला योगायोगाने काहीतरी अडचणीमुळे गैरहजर झाला। सगळ्या गावातली माणसं त्या महाराजाकडे गेलेत आणि पाया पडायला लागलेत, महाराज आता कीर्तनकार नाही, ऐन वेळेला कोणाला उभं करावं, चला आता तुम्ही कीर्तनाची सेवा करा। ते म्हणते माझं पत्रिकेत नाव नाही, मी येणार नाही, तुम्ही लिहिलं बरा। ते ज्ञान मरणापेक्षाही वाईट आहे। आणखीन पुढे सांगतो, सुंदर मृदंगवादक गावात आहे आणि ठरलेला मृदंगवादक येत नाही, गावातल्या भजनाला किंवा कीर्तनाला येत नाही, त्याच्या मृदंगवादनाचा उपयोग नाही। ऐका मायबाप, पुन्हा एकदा सांगू का,
आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान जर देवाच्या प्राप्तीसाठी होत नसेल तर ते ज्ञान मरणापेक्षा वाईट आहे. याच्या पुढचं बोलतो, आपल्याला प्राप्त झालेला प्रसाद सेवन केल्यानंतर त्या प्रसादानं प्राप्त झालेली ऊर्जा जर भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि सेवेसाठी जर होत नसेल तर सेवन केलेलं अन्न फक्त विष्टानिर्मितीसाठी आहे. याच्यापेक्षा वेगळा उद्देश काहीही सफल होणार नाही. विठ्ठल चला, ज्ञानदानाचा ज्ञानप्राप्तीचा मार्गही आपण स्वीकारलेला आहे. नामवंत अतिशय देखण्या आणि चांगल्या चवदार पंक्ती महाप्रसादाच्या इथे होत आहेत. अगदी मोठी लोकसंख्या आहे. कथा झाल्यानंतर दररोज महाप्रसादाच्या पंक्ती आहेत. म्हणजे अतिशय एक सुंदर असा योग आपल्या उत्सवामध्ये संपन्न होतो आहे. या उत्सवातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. या सेवेला महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि वादक मंडळी उपस्थित आहेत. आत्ताच आमचे हरिभक्तीपरायण परमस्ने तिडके गुरुजीच ना, हा गुरुजींनी मला आपल्या सुरुवातीला सांगितलं की मी तारीख देत नाही असं काही नाही, पण ते आता ते वेळेत बसत नसल्यानंतर कधी कधी नाही म्हणावं लागते. तारखा घेऊन गैरहजेरी करण्यापेक्षा अगोदर नाही म्हणलेलं बरं. बरोबर आहे की नाही? उगं लग्न करून रडत पडत नांदण्यापेक्षा अगोदर बसत नाही म्हणलेलं काय अवघड आहे महाराज आहे की. अगोदर बसत नाही म्हणावं किंवा वेळ नाही म्हणावं, पण एकदा घेतल्यानंतर आमचे गुरुजी असं म्हणायचे, महाराज आलेला कळावा नाहीतर गेलेला कळावा. काय म्हणायचे? आलेला कळावा, गेलेला म्हणजे पंढरपूरला गेलेला असं म्हणायचं होतं. मला दुसरं काही नाही. गैरहजेरी करणं हा माझा स्वभाव नाही, म्हणून कदाचित नाही म्हटलं असेल. मागच्या वर्षी या उत्सवातली सेवा मला दिली होती, पण कोरोनाच्या काळामध्ये सगळा महाराष्ट्रच बंद होता, सगळा देशच बंद होता, तर सप्ताह करण्याचा विशेष नव्हता. तरीसुद्धा याही वर्षी आपण ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे आणि मला 4 विचार संतांचे विचार आपल्या पुढे ठेवण्याची संधी प्राप्त आहे. महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत गायक मंडळी उपस्थित आहेत. ज्यांनी पुढे चाल गायली ते आमचे पिताश्री आहेत. मागे चाल गायले ते आमचे गुत्तीकर महाराज यांनी अतिशय सुंदर चाल गायली. मी तरी पुढे म्हणणाऱ्यापेक्षा मागे म्हणणाऱ्याला 2 मार्क जास्त देणारा माणूस आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पुढे म्हणणाऱ्यापेक्षा मागे म्हणणाऱ्याला नक्कीच मी तरी 2 मार्क जास्त देणारा माणूस आहे. याचं कारण सांगतो. कोणाच्या तरी मागे म्हणायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. बोलू का? बोलूच पुढे, आणखीन पुढे बोलू. कोणाच्या तरी मागे चाल म्हणायला जसा मनाचा मोठेपणा लागतो तसं कोणाच्या तरी मागे राहून गावातलं काम करायला सुद्धा मनाचा मोठेपणाच लागतो मायबाप. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मागे गावानं यावं. अरे वेड्या, लक्षात ठेव, तू अगोदर कोणाच्या तरी मागे काही दिवस चाल, काही दिवस सेवा कर. एक दिवस गाव सुद्धा तुझ्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मागे घरच्यांनी यावं हा विचार करण्याच्या अगोदर आम्ही कुणाच्या तरी मागे चाललं पाहिजे आणि मागे चालल्याशिवाय पुढे जाण्याची संधी प्राप्त होत नाही. अतिशय सुंदर चाल आपण मागे गायली. याचं कारण सांगतो. पुढे म्हणणाऱ्याला स्वातंत्र्य आहे. यमन गायचा का बिहाग गायचा, दुर्गा गायचा का काफी गायचा, भूप गायचा का खमाज गायचा, सारंग गायचा का अलया बिलावल गायचा का भूपेश. हे मला उगा 10-5 पाठ आहेत, बाकी रागातलं काही कळत नाही. कोणता राग गायचा याचं स्वातंत्र्य आहे. चाल म्हणत असताना ते ठाई म्हणायची का मध्यलय म्हणायची का जलद म्हणायची याचंही स्वातंत्र्य आहे. उठावणी करत असताना 3 मात्रेतनं करायची का 4थ्या मात्रेला का 4.5 मात्रेला का 7 मात्रेला, कोणत्या मात्रेतनं ठेवण ठेवायचं याचंही स्वातंत्र्य आहे. पण मागे म्हणणाऱ्याला अगदी 10-20 सेकंदामध्ये राग ओळखावा लागतो, रागाची ठेवण ओळखावी लागते, त्यांच्या मागे चालावं लागतं. हे फक्त तुम्हालाच जमू जाणं, आम्हाला ते अजिबात जमणार नाही. म्हणून नक्कीच आपण कौतुकास पात्र आहात. आता या दोघांनी पहिली चाल म्हणल्यामुळे बाकीच्या दोघांना आता थोडंसं मागे राहावं लागलेलं आहे. या माईकवरती आमचे हरिभक्तीपरायण आनंदराव पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. निळकंठराव पाटील महाराज हे सगळे पाटलंच आहेत का काय येतं म्हणा का बाहेरगावचे आहेत? बाहेरगावचे, चांगली गोष्ट आहे. हा चला. आणखीन इकडे शिवाजी महाराज, तिकडचे महाराज सगळे महाराज मंडळी. पुन्हा सांगू का महाराज, माईकच्या पुढे जेवढ्या तयारीचे गायक आहेत त्याच्यापेक्षा जास्त माईकच्या बाजूला आहेत. फक्त सिस्टीमवाल्यांनी माईक कमी आणल्यामुळे सगळ्यांच्या पुढे माईक ठेवता आला नाही. हा त्यांचा दोष आहे, तुमचा अजिबात नाही. विठाला अतिशय सुंदर गायक मंडळी मला उपस्थित आहेत. तेवढीच तोला मुलाची साथ मृदंगाचीही मला मिळते आहे. मी मुद्दाम तुमचं नाव मागे ठेवलं. तुम्ही माझ्याकडे मोठे मोठे डोळे करणारच होते, माझं कसं काही नाव नाही घेतलं.
पण थोडंसं मागे ठेवलं याचं कारण महत्त्वाची माणसं कधी कधी मागे राहत असतात. काही माणसं पट्टी द्यायला सुद्धा मागं राहतात. मागं राहतात म्हणजे त्यांना द्यायची नसते असं नाही. ते असं म्हणतात कार्यकर्त्यांना, कमी पडल्यावर मला सांगा. मागं राहतात म्हणजे ते कुचर शेंगदाणे असतात असं नाही. कमी पडल्यावर उगं 5,000चा आकडा असला तरी 10-5 हजार मी देतो म्हणून मागं राहिलो. एकदा दिल्यावर पुन्हा देता येत नाही म्हणून एकदाच मी मागं राहतो. काय तुम्हाला लागतंय ते सांगा असं म्हणणारी काही माणसं. तसं मला आल्याबरोबर आमच्या हरिभक्त संपत पाटलांनी सांगितलं की आमची 100% पट्टी जमा झाली. काय जमा झाली का नाही? नाही तर आवाज बारीक आला नक्की काहीतरी घोळ आहे. चला असू द्या. चला मागे राहणारी माणसं नक्कीच मोठी असतात. मृदंगावरची आमचे हरिभक्तीपरायण संतोष शेळके, संतोष महाराज शेळके, गाव शेळकेवाडी. शेळकेवाडी. सुंदर मृदंग वाजवत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही हाताने वाजवत आहेत. बाकीचे म्हणतील बाकीचे काही एका हाताने वाजवतात का? नाही, वाजवण्यातला फरक आहे. सांगू का तुम्हाला आवाज कमी आहे तरी सुद्धा तुम्ही चांगलं वाजवताय. सिस्टीमला विनंती, थोडं चॅटीचा आवाज थोडा वाढवून द्या हो. जेवायला नाही दिलं तर चालतंय, आम्हाला आवाज पाहिजे हो. फक्त द्या आवाज, द्या थोडा आणखीन, चॅटीचा आवाज द्या, वाढवा थोडा आणखीन. विठाला 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 सुंदर मृदंग वाजवतायत. नुसता वाजवतच नाहीत तर तो मृदंग स्वरामध्ये लावून वाजवतायत. नाहीतर बऱ्याच जणांना वाजवायला येतो पण लावायला येत नाही. परवा मी एका गावाला कीर्तनाला गेलो होतो. तिथे तुमच्यासारखा चांगला नवीन पोरगा वाजवणार होता महाराज. सुंदर वाजवायचा, गोड वाजवायचा. पण गोड वाजवता अधूनमधून एक वयस्कर बाबा मागं उभारले होते. ते अधूनमधून यायचे, 2 ठोके आणायचे, मागं जायचे, ठोके आणायचे, मागं जायचे. मी कीर्तन झालं त्याला म्हणलं, ते बाबा मधून कशाला येत होते? ते म्हणले लावायला येत होते. मी म्हणलं तुला लावालावी येत नाही का? ते म्हणलं नाही. मी म्हणलं लावालावी एवढे लवकर जमत नसते. तुम्ही काय झोपले काय कळलं का नाही तुम्हाला मला काय बोलायचं त्या? 5Gचा जमाना आहे महाराज, 2Gचा नाही. विनोद झालेला असा लवकर कळला पाहिजे. काही माणसं विनोद झाल्याबरोबर हसतात, काही माणसं दुसरे हसायला लागल्यावर हसतात. काही जणांचं हसणं संपल्यावर सुरू होतं, काही जण उद्या सकाळी आठवून कळाल्यानंतर उद्या सकाळी हसतात. विठाला मी त्याला काय म्हणलं, लावालावी एवढ्या लवकर जमणार? जमते हो एवढी सोपी आहे व लावालावी. मी जर तिरुक्यात येऊन लावालावी करायची, मी मृदंगाचं बोलायला लागलो, गावातलं अजिबात नाही. चला लावालावी करायला सुद्धा भरपूर अभ्यास पाहिजे, सगळी कुळीमुळी पाठ पाहिजे महाराज, तवा लावालावी कळते. चला आपला मृदंगाचा विषय. सुंदर मृदंग वाजवतायत, लावून वाजवतायत. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. तो मृदंग स्वरात लावला पाहिजे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, मृदंग जर उंच झाला तर वरून ठोका मारावा, आणि मृदंग जर कमी झाला तर खालून ठोका मारावा. नाही म्हणा मग चुकलं म्हणून मला हेच ऐकायचं होतं. मुद्दाम मी उलट बोललो. मृदंग जर उंच झाला खालून ठोका मारावा, मृदंग जर कमी झाला वरून ठोका मारावा. याच्या पुढे बोलू का? गट्ट्यावर लावल्यावर ठोके द्यायची वेळच पडत नाही. आणखी पुढे सांगू, ठोके दिल्याशिवाय मृदंग नीट वाजत नाही, तसं ठोके खाल्ल्याशिवाय माणसं सुद्धा नीट बोला ना वागत नाहीत. मृदंग ठोके दिल्याशिवाय नीट वाजत नाही. छोटे छोटे ठोके देऊन परमेश्वराने बघितलं माणसात काही बदलच होत नाही, म्हणून फार मोठा ठोका दिला, आणखीन जायला तयार नाही. तो कोरोनाचा आहे. विठ्ठला सगळ्याला ठोका दिलाय महाराज, सगळ्याला. बोलू का? आमच्यावर घेतल्यावर जरा बरं वाटेल तुम्हाला. महाराज लोकाला सुद्धा लय मोठा ठोका दिला महाराज. कुठलाही फोन आल्यानंतर आम्ही म्हणायचो बाकीचं कसं. कोरोना म्हणला उगा आलेल्या तारखा घे, नाहीतर हे बी बंद पडलं. सगळ्यांना नीट केलं महाराज. सगळे असे सुतासारख्या जागेवर आले. किल्लारीला भूकंप झाला होता 1993ला. आपल्याकडे त्याच्या झाडा पोचल्यात. त्यावेळेला माणसं अशी मरणाला आठवत होते, आपणही मरणार आहेत, थोडंसं नीट वागावं. आता हे माणसं कोरोनाला आठवत आहेत. पुन्हा एकदा सांगतो ऐका. जुन्या काळात शासन कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचं, बंद केलं ते आता मागच्या शासनापासून. आता काय नाही बोनस.
बोनसचा उद्देशच असा आहे की पगार सोडून मिळालेला हा तुमचा मानधन किंवा पैसा आहे, तो पैसा सणासाठी खर्च करा. तुमच्या बहिणीला साडी घ्या, मुलीला साडी घ्या, म्हातारी आई असेल आजी असेल तर तिला साडी घ्या, पत्नीला खुश करण्यासाठी एखाद्या तोळ्याचा दागिना घ्या. याच्यासाठी बोनस मिळायचं महाराज. मिळालेलं बोनस दररोजच्या रुटीन कामाला वापरायचं नाही. तसं कोरोनाच्या काळामध्ये आपला नंबर लागला नाही म्हणून इथून पुढचं आयुष्य हे आपलं बोनस समजा. हे जे आयुष्य आहे ना, उरलेलं आयुष्य हे बोनस समजा. आणि मिळालेलं बोनसचं आयुष्य संसारासाठी न वापरता परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आणि परमार्थासाठी वापरा. तर त्या परमेश्वराला सुद्धा आनंद वाटेल की मी लोकांना आयुष्याचं बोनस दिलं, हे चांगलं केलं. आणि कदाचित हे आयुष्यसुद्धा जर केवळ प्रपंचासाठी वापरत असाल तर परमेश्वराला नक्कीच आपल्याला आयुष्य दिल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन आपल्यापुढे ठेवत असताना तुम्हाला हसू यावं, बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. तो माझा स्वभावही नाही. तुम्हाला हसू आलं पाहिजे, तुम्हाला बरं वाटलं पाहिजे असं अजिबात बोलणार नाही. पण लक्षात ठेवा, हसू यावं, बरं वाटावं असं बोलणार नाही, पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विठ्ठला दैववंताची व्याख्या आपल्यापुढे ठेवायची आहे, नशीबवानाची व्याख्या आपल्यापुढे ठेवायची आहे. नशीबवान कोणाला म्हणावं, दैववान कोणाला म्हणावं. चला, दैववान तुकोबारायांच्या भाषेतला, तुकोबारायांच्या विचारातला नशीबवान किंवा दैववान माणूस याची चर्चा आपण नंतर करूया. आता आपली थोडी आपल्या व्यवहारातली चर्चा आपण करूया. मी 2-4 प्रश्न आपल्यापुढे ठेवते आणि त्या प्रश्नाची उत्तरं मला द्या. हे लहान लहान पोरं माझ्या पुढे, हे बाळा तू उठ रे, इथे असं ये, इथे इथे. हां, 1 2 2च पोरं आहेत गावात. हां, असं झाकत जाऊ. पारायणाला बसले म्हणून झोपे गेले का? हां, ते टी व्हीच्या पुढे बसले असतील, नंतर मोबाईलच्या पुढे बसले. चला पुढे. आता 2 पोरं आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न विचार. तुझं नाव काय रे? अरे मोठ्या सांग. हां, तुझं रे? आयुष. वा, तुम्हाला प्रश्न विचारतो. साधा प्रश्न, का इंग्रजी नाही, काय नाही, मराठी सोपा प्रश्न. हां, साधा प्रश्न विचारू. तुमच्या गावात एका माणसाकडे भरपूर पैसे आहेत, भरपूर म्हणजे अगदी 5-50 लाख रुपये पैसे आहेत, पैशाला काहीच कमी नाही. आणि दुसरा माणूस मात्र मजुरी करून खातो किंवा भीक मागून खातो. 2 माणसापैकी नशीबवान माणूस कोणता? गरीब. नशीबवान गरीब माणसाला नशीबवान म्हणतात. जे दररोज भीक मागून खातो ते नशीबवान आहे. नशीबवान आहे. हां, कोणता माणूस नशीबवान? पैसे असणारा नशीबवान का नसणारा? असणारा. हे खरं बोललं. हे लबाडायचं आहे. हा, खरं बोलायचं. हा, पैसे असणारा नशीबवान का पैसे नसणारा नशीबवान? बरं, मोठी माणसं, तुमचं म्हणणं काय? ज्याच्याकडे भरपूर मोठा बंगला आहे, 5-50 एकर शेती आहे, 10-5 एकर ऊस आहे, काही कमी नाही महाराज, सगळा थाटमाट आहे, अशा माणसाला म्हणतात काय माणूस नशीब घेऊन आलाय? नशीबवान म्हणतात. चला पुढे. आपल्याकडे नशीबवंतांची व्याख्या अशी आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा त्याला नशीबवान. आणखीन दुसरा एक प्रश्न आपल्याकडे विचारतो, ऐका. 2 माणसं निवडणुकीला उभी आहेत. ग्रामपंचायतची म्हणा, पंचायत समितीची, जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये एक माणूस जिंकला आणि एक माणूस हरला, पडला. खरं सांगा, दोघांपैकी कोण नशीबवान? हां, कोणता रे? जिंकणारा. आता खरं बोलायला लागले. आता हां, खरं बोलायचं. निवडणुकीमध्ये जिंकून आलेला नशीबवान आणि हरलेला थोडा कमी नशिबाचा. चला पुढे. 2 मुद्दे झाले. तिसरा एक मुद्दा घ्या. 2 पोरं आहेत, गावातल्या कुचरवट्यावर बसलेत. कुचरवटा माहिती आहे? बोला ना, कुचरवटा तुमच्या गावाला? हां, नाही. हां, असं खरं बोला जरा. कोणचं कुचरवटा आहे का? कुठं आहे? हां, आहेत ना? हां, आहेत. सांग. मला इकडचं माहीत नाही, पण आमच्याकडं तर कुचरवाट्यावर बसलेलीच माणसं गावातले जास्त कुटाने वाढवतात. एक वाक्य बोलतो बघा तुम्ही. ज्या दिवशी गावागावातली कुचरवटे ओस पडतील आणि कुचरवटल्यावरची माणसं काळ्या आईची सेवा करायला लागतील, त्या दिवशी हिंदुस्थानातल्या शेतीला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. 10-11 वाजेपर्यंत आम्ही कुचरवट्यावर ते गप्पा मारत बसायला लागलो आणि 11 वाजता शेतात जायचं आणि 5 वाजता घरी यायचं. काळी आई तुमच्यावर कशी प्रसन्न होईल, हाही एक मोठ्या चिंतनाचा विषय आहे. 2 पोरं कुचरवट्यावर बसलेत.
दोघांची चर्चा सुरू आहे, लक्ष देऊन ऐका. एक म्हणतो त्याच्या मित्राला, अरे नुसते पाहुणे येतो येतो म्हणायला लागलेत पण येईच ना गेलेत. दुसरा म्हणतो, माझ्याकडे बी 2-4 आले पण बघायला काही तारीख दिलीच नाही. अशी चर्चा त्यांची सुरू आहे. असं करता 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 दोघांची चर्चा सुरू आहे बरं का. असं करता करता त्या दोघांपैकी एक जणाचं लग्न जमलं झालं, एक जणाचं झालंच नाही. आता सांगा दोघांपैकी नशीबवान कोणता? हा बोल बोल बोल. हा लग्न झालेला. हा आता जमलं महाराज. हा लग्न झालेला नशीबवान. चला, ज्याचं लग्न झालं नाही ते नशीबवान. चला आता पुढे मला 4 मुद्द्याला घेऊन याचं खंडन करायचं आहे, मग माझं मत मांडायचं आहे. आता दोघा भावाचं किंवा 2 मित्राचं एका मांडवात लग्न झालं, एकाच दिवशी लग्न झालं. 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर म्हणा 2-4 वर्षानंतर त्याच्यापैकी एकाला मुलगा झाला, लेकरूबाळ झालं, आणि दुसऱ्याला लेकरूबाळ झालंच नाही समजा. आता सांगा दोघांपैकी कोण नशीबवान? लेकरू झालेला नशीबवान. चला आता पुढे ऐका. बस एवढे 4 मुद्दे घ्यायचेत, मला अभंगाकडे यायचंय. पहिला मुद्दा असा होता की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो नशीबवान आहे. ठरवलं तर साखर कारखाना विकत घेऊ शकतो, ठरवलं तर 5-50 पोते घरात साठवून ठेवू शकतो मला साखरेचे. एवढी श्रीमंती आहे. पण डॉक्टरने सांगितलंय साखर खाणं तर सोडा, साखरेचा वास घेतला तरी तुम्ही मरतात. खाणं तर सोडा, नुसतं वास घेतला तरी मरतात. आता सांगा एवढा पैसा आहे पण साखर खाता येत नाही. आता नशीब नाही का पैशावाला माणूस? नाही. आणखीन पुढे 5-50 लाखाचा बंगला बांधलाय. अगदी राजस्थानने कुठून बाहेरच्या देशातून स्टाईलची फरशी आणली महाराज. स्टाईलची फरशी आणली. एवढा सुंदर बंगला, असं पाहिलं तर आरशात तोंड पाहावं लागेल दिसेल असं एवढी सुंदर फरशी आहे. डॉक्टरने सांगितलंय या फरशीवर जर चढलं तर तुम्हाला संधिवाताचा त्रास होणार आहे. तुम्हाला एक मातीचं झोपडं घालून राहावं लागेल तर 4 दिवस जगता, नाही तर लवकर मरता. म्हणल्यावर का उपयोग आहे त्या पैशाचा सांगा. असं बसल्याबरोबर टिपकल एवढी गादी आहे महाराज, दिवाणावर म्हणा किंवा त्या पलंगावर. पण डॉक्टरने सांगितले तुमच्या मणक्यात गॅप आहे, गादीवर झोपायचं नाही, घोंगडी टाकून काळ्या रानात किंवा फरशीवर झोपा किंवा खाली झोपा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पैशावाला भरपूर आहे पण उपभोग घेता येत नाही, म्हणजे पैसा असणारा माणूस नशीबवान झाला. मुद्दा चला क्लिअर. दुसरा मुद्दा असा होता की निवडून आलेला माणूस नशीबवान. ऐका, निवडून आलेली माणसं नक्कीच नशीबवान आहेत, पण किती दिवसापुरती? 5 वर्षापुरती. सरपंच असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, 5 वर्षाच्या नंतर फार चांगलं काम केलं तर लोक 10 वर्ष संधी देतील, आणि सगळे हानाहानी केल्यावर बस म्हणतील घरी महाराज आहे की नाही. 10 वर्ष संधी देतील. गावाची सेवा केली तर 15 वर्ष देतील, 20 वर्ष देतील. पण 10-20 वर्षाच्या नंतर एक शब्द तुमच्या पाठीमागे लागणार आहे. त्या शब्दाचं नाव आहे माझी. हिंदीमध्ये त्याला भूतपूर्व म्हणतात. माझी. बरोबर आहे. आता सांगा, एकदा पद गेलं की पद असताना जो थाटमाट होता तो पद गेल्यानंतर थाट आहे का? मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना केवढी झेड दर्जाची सुरक्षितता, Z+ सुरक्षितता. पण आज पद गेलं, मोदीजी पंतप्रधान आहेत, मनमोहन सिंगांचा तेवढा थाट आहे का? नाही महाराज. कुठलंही असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, एक दिवस पद जाणार आहे आणि ते पद गेलं की मग मात्र त्याला फार दुःख होतंय. मी साध्या पदाचं बोलत नाही, स्वर्गपदाची अपेक्षा किंवा स्वर्गपदाचं दुःख ज्ञानोबा ज्ञानेश्वरी कथन करतात. ऐका काय म्हणतात ज्ञानोबा, ऐका. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येवो लागते माघारी मृत्यू लोका. पुढे तर ज्ञानोबा थोडं कठोर बोलतायत. काय म्हणतात माऊली? वेश्या भोगी कवडावेचे, मग दारही चेपून येते याचे. अशी अवस्था, लाजीरवाणी अवस्था त्याच्या जीवनात प्राप्त होते. म्हणून कदाचित निवडून आलेली माणसं तुमच्या आमच्या दृष्टीने नशीबवान असतील, पण संत परंपरेमध्ये अध्यात्माच्या किंवा परमार्थाच्या दृष्टिकोनातून तीही माणसं एक दिवस माझी होणार आहेत. म्हणून बघा, तुम्ही म्हणाल मग तुमचं कसं आहे? कीर्तनकार माझी होत नाहीत का? अजिबात नाही महाराज. एखादा वय झालेल्या कीर्तनकाराला लोक बोलवत नसतील महाराज, सुधरत नसेल, दात नसल्यामुळे उच्चार स्पष्ट होत नसेल, वयानुसार बोलवत नाहीत, पण असं कधीच म्हणत नाहीत माझी हरिभक्तीपरायण नाही, कधीच नाही. मरेपर्यंत हरिभक्तीपरायण ही पदवी कायम राहते. म्हणून आम्ही नशीबवान. चला मला मुद्द्याकडे यायचंय. पुढे आपल्या 2 मुद्द्याचं खंडन करूया. चला, आता मुद्दा होता लग्न झालेला. बरोबर आहे. दोघांपैकी ज्याचं लग्न झालं तो नशीबवान. चला आता
लग्नाच्या अगोदर माणसाचा चेहरा असा टवटवीत आनंद असतो का लग्न झाल्यावर महाराज नुसते सुकलेल्या सूर्यफुलासारखे माणसं होतात. आता मला सांगा, लग्न झालेली माणसं जर दुःखात पडत असतील तर लग्न झालेली माणसं नशीबवान नाही. झाला. आता शेवटचा मुद्दा क्लिअर करायचा, मग कीर्तनाला सुरुवात. बरोबर 12:30ला सुरुवात करू आपण. चला, शेवटचा मुद्दा होता आपला काय, 2 जण मुलं आहेत. दोघांपैकी दोघांचं लग्न झालंय, एकाला मुलगा झाला नाही, दुसऱ्याला मुलगा झाला. तुम्ही म्हटलं होतात काय, मुलगा झालेला नशिबान, लेकर असणारा नशिबान, असं म्हटलं होतं ना तुम्ही. चला आता माझ्या मुद्द्याचं उत्तर द्या. चला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. ए बाळानो, माझ्यापेक्षा बहादर आहेत, न बघता पडाल्या. चला, मी लेकरायला दाब का टाकत असतो गुरुजीकर सांग का. लेकराला दाब टाकल्यावर मोठी माणसं उठत नाहीत म्हणून दाब टाकायचा, बाकी दुसरं काही नाही. आता मोठ्या माणसाला जर गप खाली बसा म्हटल्यावर कोण 50 एकराचा आहे का पाटील आहे का पटवारी काय माहीत असते आपल्याला. उगं मोठ्या माणसाचा अपमान करतात, उगं लेकराला दाब टाकून घ्यायचा म्हणून आपलं, बाकी दुसरं काही नाही. चला माझ्या मुद्द्याकडे या. लेकरं असणारी माणसं नशीबवान आहेत असं तुमचं म्हणणं आहे. छोटा प्रसंग सांगतो. तिरुकासारखं गाव आहे. त्या गावात एक अतिशय गरीब माणूस आहे महाराज. गुंटावर सुद्धा जमीन नाही. दुसऱ्याच्या शेतात सालानं राहिलेला सालगडी आहे. पत्नी दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जाते. सकाळच्या वेळात धुणं भांडी करते. मोलमजुरी केली. 2 पोरं होती. पोरांना शिकवलं महाराज. उदगीर सारख्या लातूर सारख्या शहरात शिकायला ठेवलं. पोरंही शिकली महाराज. जिद्दी होती. एक मुलगा डॉक्टर झाला, दुसरा मुलगा इंजिनियरला झाला. चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली. गुंटावर जमीन नव्हती गावाकडे. 10-5 एकर, 25, 50 एकर जमीनही घेतली. 4च पत्राचं घर होतं. चांगला 2-4 मजली बंगला बांधला. एका बंगला नको आल्यावर अडचण होते म्हणून 2 बंगले बांधले. 5-50 एकर जमीन घेतली. श्रीमंती आली. 10-5 वर्ष आनंदात गेली. दोन्ही पोरं दिवाळीला यायची. सल्ला मसलत करायची, चर्चा करायची, आई वडिलांशी बोलायची. 10 वर्ष झाले, माहीत नाही काय झालं, दोघात खटकलं. खटकण्याचं कारण सांगतो. एक भाऊ उदगीरला गेला आणि उदगीरला गेल्याच्या नंतर त्याने येता येता स्वीट होममधून पेढे आणले आणि लाह्याचा मुरमुऱ्याचा चिवडा आणला. एका कॅरी बॅगमध्ये चिवडा होता आणि एका कॅरी बॅगमध्ये पेढे होते. घरी आला आणि घरी आल्याबरोबर चला रे बाळानो खाऊ आणलाय. खाऊ आणला म्हटल्याच्या नंतर आपला मुलगा होता. उजव्या हातात पेढे होते, डाव्या हातात मुरमुरे होते. याचा मुलगा योगायोगाने मुरमुऱ्याकडे होता आणि भावाचा मुलगा पेढ्याकडे होता. याच्या लक्षात आलं की पेढे भावाच्या पोराला जाते तर मुरमुरे आपल्या लेकराला जाते. त्याने काही नाही, फक्त इकडचा हात असा इकडे केला आणि इकडचा हात असा इकडे केला. फक्त काही केलं नाही, असा केला. नेमका असा हात करायला दरवाजात भाऊ उभा राहिला. त्याने पाहिलं. आरा म्हणला, तुझ्या मनात आडी आली. आडी आली. संपलं म्हणलं, आता आपलं नातं संपलं. भावाच्या मनात आडी आली. आपल्या आयुष्यातलं प्रेम संपलं म्हणला. वेगळं राहायचंय. मला फोन केला प्रशांत महाराज. काय बाबा, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या गावाला या. अरे कीर्तन आहेत, कीर्तन सोडा पण या. अरे जमणार नाही, आलंच पाहिजे. प्रेमाचे संबंध होते, हक्क होता महाराज. गेलो. गेल्यानंतर दोघांनी घराने सांगायला सुरुवात केली. मी असं केलं, मी तसं केलं. त्यानं म्हणते ह्याने काहीच नाही केलं. असं सगळं अर्धा तास ऐकून घेतलं. मी अर्धा तास ऐकून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं, हे बघा, मला दररोज बोलायची सवय, ऐकायची नाही. आणि ज्याला ऐकायची सवय नाही, बोलायची सवय, त्याला दुसऱ्याच ऐकून घ्यायची सवय नसते. मला काय ऐकायची सवय नाही, मला लोकांना सांगायची सवय. हे तुमच्या घराने ऐकून घ्यायला काय मला वेळ नाही. तुमचं नेमकं म्हणणं काय सांगा. म्हणलं आम्हाला वेगळं राहायचं. ठीक आहे, राहा वेगळं. बोलवा गावातले सरपंच, पाटील, पटवारी, प्रतिष्ठित तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावातले 10-5 माणसं बोलवून करा ना वाटण्या. त्याने म्हणले तुम्हीच करा. म्हणलं हे काम मला जमणार नाही. वाटण्या करणं हे कीर्तनकाराचं काम नाही. सर, मी एका पोलिसांच्या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून गेलो होतो. आणि तिथल्या ते DYSP होते. ते भाषण करायला लागले आणि भाषण करता करता सहज म्हणाले, पोलिसांचं आणि महाराजांचं काम सारखं आहे. त्यांचं म्हणजे पोलिसांचंही काम समाजाला शिस्त लावणे आणि महाराज लोकांचं काम समाजाला शिस्त लावणे असं ते बोलून गेले. त्यांचं भाषण झाल्यानंतर मी बोलायला उभं राहिलो. मी त्यांना विरोध केला. आता पोलीस असले म्हणून काय झालं, खरं बोलायला काय चोरी आहे. मी त्यांना असं सांगितलं, साहेब तुम्ही असं म्हणालात पोलिसांचं आणि महाराजांचं काम सारखं आहे, या मताशी मी सहमत नाही. ते म्हणले कसं काय. पोलिसांचं काम वेगळं आहे, महाराजांचं काम वेगळं आहे. म्हणजे कसं काय सांगा.
मी त्यांना सांगितलं, गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला पकडणं हे पोलिसांचं काम आहे आणि या समाजामध्ये गुन्हाच घडू नये असा आदर्श समाज निर्माण करणं हे कीर्तनकाराचं काम आहे. गुन्हा घडल्यानंतर पकडण्याचं काम तुम्ही कराल, पण समाजात गुन्हाच घडू नये अशी सद्विचाराची रुजवणूक करणं हे आम्हा कीर्तनकारांचं, कथाकारांचं काम आहे. त्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला. त्यांना सांगितलं, अरे वाटण्या करण्यासाठी कीर्तनकाराचा जन्म नाही, घराच्या वाटण्याच होऊ नये असे संस्कार पीठ रुजवण्याचं काम, असे संस्कार करण्याचं काम आमचं आहे. वाटण्या करणं हे आमचं काम नाही. ऐकायला तयार नाहीत. गावातले 10-5 माणसं बोलवली, त्यांना सांगितलं यांच्या वाटण्या आपल्याला करायच्यात. सगळ्या लोकांना सांगितलं वाटण्या अगदी बरोबर करा, तंतोतंत वाटणी करा, अजिबात हलकी भारी करायची नाही. आपली भाची दिली म्हणून भारीची वाटणी त्याला द्यायची, लांबचं नातं आहे म्हणून असं जर पाप केलं तर कुर्मी भोजन नावाच्या नरकात जावं लागतं. लक्षात ठेवा. भागवतामध्ये आपण ऐकलं असेल 28 प्रकारची नरकं आहेत. रहोगण नावाचा राजा गुरुच्या शोधात निघाला होता. पालखीचा कहार आजारी पडला होता. वाटेत जो भेटेल तो कहार माणूस आणा. त्यावेळेला जडभरताला आणलं, त्या पालखीला जुंपलं. जडभरतजी चालता चालता पुढे मागे पाय करायला लागले. पालखीतला रहोगण राजा ओरडला, अरे दिसायला धडधाकट आहेस, तुला नीट चालता येत नाही का? जडभरताने बोलायला सुरुवात केली, राजा किसी के शरीर को मत देखना, किसी का शरीर सीधा होता है तो किसी का शरीर टेढ़ा मेढ़ा हो सकता है. राजा किसी का शरीर टेढ़ा मेढ़ा हो सकता है लेकिन उसके आत्मा के भी टेढ़ी मेढ़ी नहीं हो सकते. राजा अरे गन्ना टेढ़ा मेढ़ा हो सकता है लेकिन गन्ने का रस कभी टेढ़ा मेढ़ा नहीं होता. हर गन्ने का रस मिठाई होता है ना. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केले, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगान काय भुलला सिवरली रंगा. ज्यावेळेला रहोगणाला हा उपदेश भरताने करायला सुरुवात केली, त्यावेळेला पालखीतला रहोगण खाली उतरला. जडभरताचे पाय धरले, त्यांना सांगितलं, अभी मुझे गुरु खोजने की जरूरत नहीं है, आप ही मेरे गुरु हो, आपणच माझे गुरु आहात. सांगा मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आणि त्यावेळेला जडभरताने रहोगणाला उद्धाराचा मार्ग सांगत असताना कोणतं कर्म केल्यानंतर कोणत्या नरकात जावं लागतंय असं वर्णन करणारे स्वतंत्र अध्याय 28 प्रकारचे नरक आहेत. वाटणी करताना जर भेदभाव केला, बरं का, भेदभाव जर केला, आणखी पुढे सांगू का, आपल्याकडे जेवणाच्या पंक्ती वाढायला लागलो. समजा पंक्ती वाढत असताना योगायोगाने आपल्याकडे वरणाचं बकेट आहे. वरणाचं बकेट जर आपल्याकडे असताना आपल्या भावकीतला आला आणि त्याला जर वरचं वाढलं आणि खालच्या वाड्यातला आला त्याला जर खालचं खळबट वाढलं, बाकीच्याचं काय होईल सांगता येत नाही, पण वाढणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. हा वाटणी करताना जर भेदभाव केला, वाटणी करताना जर कमी जास्तपणा जर केला, आणखी पुढे घरच्या माणसाला जेवताना फोडणी टाकून भाजी द्यायची आणि बाहेरचा माणूस आला की पाणी टाकून द्यायचं, असं जर एखादी माऊली करत असेल तर तिला कुर्मी भोजन नावाच्या नरकात जावं लागतंय. भेदभाव करायचा नाही. मी गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं वाटणी बरोबर करायची. चांगली जमीन असेल तिकडे 2 वाटण्या करा, थोडी हलकी असेल तिकडे 2 वाटण्या करा. तंतोतंत वाटणी केली आम्ही. जमिनीची वाटणी केल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं, सांगा कोणती वाटणी घेणार? दोघं म्हणायचे मी उचलणार, मला ही हवी आहे. जमिनीची वाटणी झाली, बंगल्याची वाटणी सुरू झाली, सांगा कोण उचलणार? दोघं म्हणायचे मी उचलणार. असं करता करता एकाला खाल्लाकडची जमीन दिली, एकाला वरलाकडची जमीन दिली, एकाला हा बंगला, याला कायला त्याला बंगला, एकाला 2 जोड्या बैलाच्या, याला त्याला दुसऱ्याला 2 जोड्या बैलाच्या, 5-6 म्हशी याला, 5-6 म्हशी त्याला, 10-5 गाई याला. आता मला सांगायला काय वैशिष्ट्य त्याच्या सांगायला काय, सगळी तंतोतंत वाटणी केली. मला सगळ्या वाटण्या बरोबर झाल्या, सगळ्या वाटण्या झाल्या. आणि आता त्यांना म्हणलं, रे दादा आता सगळ्या वाटण्या संपल्या बरं का, आता सर्वात शेवटी एक वाटणी शिल्लक आहे. ती वाटणी फार किमतीची आहे बरं, त्या वाटणीचं मोल होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची वाटणी आहे रे दादा. ही वाटणी एवढ्या सहजासहजी मिळत नाही. ही वाटणी मिळणारी माणसं नशिबवान असतात. सांगा तुमच्यापैकी कोण वाटणी उचलणार? दोघांपैकी एकाचाही हात पुढे येत नव्हता. दोघांपैकी एकही जण म्हणत नव्हता ही वाटणी मला पाहिजे. ती वाटणी कोणती असेल हे मी सांगण्याची गरज नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ती वाटणी होती मायबापाची. एकही जण म्हणत नव्हता महाराज मी माझ्या मायबापाची वाटणी उचलणार, मी माझ्या आईला सांभाळणार, मी माझ्या बापाला सांभाळणार. एकही म्हणत नव्हता. म्हातारी कोपऱ्यात बसले होते, टुकमुक पाहत होते, माझ्याकडे पाहत होते, एकदा लेकराकडे पाहत होते. आणि हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर म्हातारीचे डोळे भरून आले होते. रडणाऱ्या म्हातारीकडे गेलो, रडणाऱ्या बाबाकडे गेलो, डोळे पुसले. बाबा काळजी करू नका, पोराने नाही सांभाळलं तर आम्ही पोराला आम्ही तुम्हाला सांभाळायला तयार आहोत. तुमची व्यवस्था केल्याशिवाय मी जाणार नाही. हा शब्द
म्हातारीला दिला. पुन्हा दोन्ही पोराला विनंती केली, अरे सांभाळा रे या माईला, लोकांच्या शेतात जाऊन हिने कामं केली, उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुद्धा हिने दसकट वेचले रे, सोयाबीनच्या बॅगा काढल्या रे, याच तुमच्या बापाने दुसऱ्याच्या शेतात जाऊन बराशी खोदल्या रे महाराज, खड्डे खोदले रे, शेण उचललं लोकांचे, फार कष्टात तुम्हाला शिकवलं, कदाचित या मायबापाने शिकवलं नसतं तर तुमची अवस्था फार विचित्र झाली असते रे. उचला कोणीतरी वाचनी. दोघंही उचलायला तयार नव्हतं, दोघंही ऐकायला तयार नव्हते. शेवटी गावातल्या आमच्या संपत पाटलासारख्या एखाद्या प्रतिष्ठित माणसाने मधला मार्ग काढला. ते म्हणले, महाराज विचारू ना यांची नेमकी काय अडचण आहे. आम्ही विचारलं, का उचलत नाही सांगा. त्यांनी सांगितलं, महाराज मी, माझी 2 पोरं, माझी पत्नी, 4 माणसं राहू शकतो, एवढाच माझा फ्लॅट आहे, याच्यापेक्षा दुसरी 2 माणसं माझ्या घरात राहू शकत नाहीत. लक्षात आले आमची अडचण. दुसऱ्याला विचारलं, तुझं कसं आहे. त्यांनी सांगितलं, माझाही रो हाऊस लहान आहे. दोघांच्या अडचणी लक्षात आले. भुजंग पाटलासारखा माणूस म्हणाला, महाराज म्हणला आपण मधला पर्याय काढू. कोणता पर्याय काढायचा. असं करू ना म्हणले, एकाकडं माय देऊन दुसऱ्याकडं बाप देऊ. मी त्यांना सांगितलं, हे पाप मी करणार नाही, मी नाही करणार. का. मी एक रामायणाचा अभ्यासक आहे. एक रामायणातला प्रसंग सांगतो महाराज. नवरा बायकोची पती पत्नीची ताटातूट केल्यावर काय होते सांगतो, 2 मिनिटं ऐका. सीतामाता लहान होत्या. लहान असताना सहज दरवाजात उभ्या होत्या आणि दरवाजात उभ्या असताना रस्त्याने एक व्यापारी पिंजऱ्यामध्ये पोपट आणि मैनेची जोडी घेऊन जात होता. जाता जाता त्या व्यापाऱ्याला सीतेने थांबवलं. ए दादा थांब रे, काय विकतोयस तू. त्याने सांगितलं, मी पोपट आणि मैनेची जोडी विकतोय. पोपट किती रुपयाला आहे. म्हणला 100 रुपयाला. मैना किती रुपयाला आहे. म्हणला 100 रुपयाला. जोडी किती रुपयाला आहे. म्हणला 100च रुपयाला. म्हणलं असं कसं काय. त्यांनी सांगितलं, मी पोपट किंवा मैना फोडून विकत नाही, घ्यायचे असेल तर तुला जोडी घ्यावी लागेल. त्याने विचारलं, पोपटाला बोलता येते का. म्हणले हो. मैनेला. म्हणले नाही. पोपटाला बोलायला लावलं. 10-5 वाक्य तो पोपट बोलला त्याच्या मागे. सीतेला पोपट आवडला पण मैना काही आवडले नाही. सीता त्या व्यापाऱ्याला म्हणले, मला याच्यातला पोपट पाहिजे, मैना नको. व्यापारी म्हणाला, घ्यायचं असेल तर 2 जोडी घे, मी एकटा पोपट देणार नाही. सीता म्हणाली, घ्यायचा तर पोपटच घेईन, मी जोडी घेणार नाही. हट्टाला पेटली महाराज. 5-10 मिनिट याच्यात गेले आणि शेवटी सीतामाता म्हणले, देणार आहेस का पोपट. नाही. ती मला नाही. तुला माहीत आहे का. म्हणली मी कोण आहे. कोण आहात. जनक राजाची कन्या म्हणतात मला जानकी. आणि मी जर माझ्या बापाला सांगितलं तर 2 मिनिटाच्या आत तुला जेल टाकेल, जेलमध्ये टाकते, द्यायचं असेल तर दे, नाही तर जा म्हणले निघून. व्यापारी असा लट कापायला लागला. म्हणला, राजाची पोरगी आहे, कुठं नादाला लागा. घाबरला महाराज आणि त्याने त्याच्यातला पोपट काढला, सीतेच्या हातात दिला, मैनेचा दरवाजा बंद केला आणि पुढे निघाला. पिंजऱ्यातली मैना एकदा पोपटाकडे पाहत होती, एकदा सीतेकडे पाहत होती आणि एकदा आपल्या स्वामी मालकाकडे पाहत होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या पण बोलता येत नव्हतं. सीता मातेकडे ते मैना पाहत बोलायला लागली. म्हणाली, सीते, माझी आणि माझ्या मालकाची ताटातूट केलीस. मालकापासून ताटातूट झाल्यावर किती दुःख असतं हे तुला माहित नाही. माझ्या मालकाची माझी ताटातूट केली, माझा तुला शाप आहे, एक दिवस तू सुद्धा तुझ्या मालकापासून दूर जाशील. मैनेचा शाप होता महाराज सीतामातेला, म्हणून सीतामाता रामापासून दूर गेल्या होत्या, नाशकवनामध्ये राहिल्या होत्या. मी कशासाठी सांगतोय, एका पोपटाची आणि मैनेची जर ताटातूट केली तर जगाच्या मालकाच्या बायकोला प्रायश्चित्त भोगावं लागलं. आपण तर माणसात पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर आपल्याला केवढं मोठं दुःख सहन करावं लागेल. मी त्यांचा तो प्रस्ताव नाकारला. पुन्हा दोघांच्या जवळ गेलो, हात जोडले. अरे स्वीकारा रे कोणीतरी मायबापाला, कोणीतरी स्वीकारा मायबापाला. तर हे ऐकायला तयार नाहीत. शेवटी आमचे शिवाजी पाटलासारखी व्यक्ती म्हणले, महाराज असं करा ना, जाऊ द्या ना, एवढं काय, थोडंसं पाप होऊ दे आपल्या आयुष्यात, पण निधान यांची खायची व्यवस्था तरी होईल. मग मी विचार केला, असंही 300 कीर्तन करतो, आणखीन 10-5 वाढू आणि झालेलं पाप आपण धुवून टाकू असा विचार केला आणि आम्ही कठोर होऊन त्यांची ताटातूट केली. महाराज सांगितलं पोरांना, ठीक आहे, दोघांना सांभाळता येत नसेल तर एकाने बाप सांभाळा, एकाने माय सांभाळा. एकाच्या वाट्याला बाप दिला, एकाच्या वाट्याला माय दिली. एक पोरग बापाला घेऊन हैदराबादला गेलं, दुसरं पोरग माईला घेऊन पुण्याला गेलं. कधीच एकमेकाला सोडून न राहणारे पती पत्नी आज विभक्त झाले. महाराज एवढं प्रेम होतं म्हातारीचं, सांगू का तुम्हाला. म्हातारपणाला बाकीच्या नात्यापेक्षा पती पत्नीचं नातंच कामाला येतो. हो, मंडपामध्ये मालकाला जर दिसत नसेल तर बाई लाजत नाही महाराज.
कीर्तनाला यायचं असल्यानंतर त्या मालकाच्या हाताला धरून मंडपाच्या कोपऱ्यात बसवते आणि कीर्तन झाल्यानंतर मालकाच्या हाताला धरून आपल्या घरापर्यंत नेते. हे फक्त पत्नी किंबहुना पती करतात. पण सर्वात जवळचं नातं आहे, फक्त त्याचा विचार आपण केला पाहिजे. ताटातूट झाली पाहिजे महाराज. ताटातूट झाली. म्हाताऱ्याने हाय खाल्ली आणि हाय खाता खाता भाकरी सोडली महाराज. जेवण सोडलं आणि 1.5-2 वर्षात म्हातारं मरून गेलं. मेल्यानंतर वाद सुरू झाला दोघांचा. गोड जेवणाचा खर्च कोणी करायचा. तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. तुम्ही कितीही कमवा, तुमची पोरं मोहरीपासून हिशोब ठेवणार आहेत गोड जेवणाच्या खर्चाला. गोड जेवणाचा असेल किंवा माळचा असेल किंवा श्राद्धाचा असेल, आहे की नाही. रेड्डी समाज असेल तर माळचा असतो कार्यक्रम वगैरे, बाकी गोड जेवण म्हणा, तेरवी आहे की ह्याच्या मोहरीपासून हिशोब ठेवतात. छटाकभर मोहऱ्या याच्या, छटाकभर त्याच्या. काय उपयोग आपल्या ऐश्वर्याला. दोघांनी मिळून कसं तरी गोड जेवण पार पडलं. वर्ष झालं. ज्याच्याकडे माय होती त्याने वर्षानंतर फोन केला. म्हणले महाराज, त्याच्याकडचा बाप मरून गेला, माझ्याकडची माय जिवंत आहे. मग माय काय माझी एकट्याची आहे? एकट्याची आहे का माय? दोघांची आहे की नाही? मग कुणी सांभाळावं लागेल? दोघांनी सांभाळावं लागेल. दोघांनी माय सांभाळायला. माझ्याकडची माय जिवंत आहे, त्याच्याकडचा बाप मरून गेला, माय दोघांची आहे, दोघांनी सांभाळावी लागेल. म्हणलं म्हणणं काय? माईची वाटणी करा. म्हणलं ठीक आहे बाबा, करू आता वाटणी. काय नाविलाज आहे आमचा, आम्ही वाटणी केली. जानेवारी महिना तू सांभाळा. हैदराबाद पुणे पॅसेंजर आहे, रेल्वेमध्ये बसून दे. फेब्रुवारी महिना तुझ्याकडे. फेब्रुवारी संपला की मार्चला तिकडे पाठवून दे. पुन्हा एप्रिल तुझ्याकडे, मे इकडे, जून तिकडे. असं झालं डिसेंबरपर्यंत. असं करता करता 1 वर्ष गेलं. ज्याच्याकडे जानेवारी महिना होता त्याने मला फोन केला. प्रशांत महाराज, करता येत असला तर योग्य न्याय करावा, नाहीतर घरी बसावं. कशाला कीर्तन सांगता लोकांना? म्हणलं झालं काय? माझ्यावर असा अन्याय काय केला? अरे झालं तरी काय सांग ना. जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे म्हातारी दिली आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्याकडे दिली. आणि मग बिघडलं काय माहित आहे का तुम्हाला? जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. मी दृष्टांत पुढे वाढवत नाही. माईला आणि बापाला सांभाळण्यासाठी हे माणसं जर दिवसाचा विचार करत असतील तर सांगा. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, लेकरं असणारी माणसं नशिबान आहेत का? झाला माझा मुद्दा क्लिअर. चला, असंच बोलत राहिलो तर 12 माझे याच्यातच वाजतील. आता मूळ अभंगाकडे येतो. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की पैशावाले माणसं नशिबवान नाहीत, लेकरं असणारी माणसं नशिबवान नाहीत, लग्न झालेली माणसं नशिबवान नाहीत. मग हे नशिबवान नाही, नशिबवान नाही, 10:30 वाजले तर हेच चालू आहे. मग सांगा ना नशिबवान कोण आहे? असं प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला की नाही? आपण फक्त तुम्हाला बोलता येत नाही म्हणून मला विचारत नाही. जसा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला तसाच प्रश्न माझ्याही मनामध्ये निर्माण झाला आणि तुम्ही मला प्रश्न विचारू पाहताय तसा मी प्रश्न विचारला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. सांगा तुकोबार आहे, ही माणसं नशीबवान नाही तर मग खरा नशीबवान कोण आहे? महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय.
श्लोकाच्या पहिल्या चरणातून तुकोबाराय दैवबाणाची व्याख्या सांगतात. दैवबाण कोणाला म्हणावं याचं उत्तर देतात. ऐका, कोण नशीबवान आहे, कोण दैवबान आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो दैवबान आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. किती दैवबान माणसं महाराज, एक दोन उदाहरण सांगतो पुढे चालतो. ऐका, आपण जेवण करायला लागलो तर जेवण करता 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 समजा वाटीवर भाजी घेतली, वाटीवर भाजी आपल्याला सरण गेली, हां संपत नाही. त्यावेळेला ताटात ती भाजी तशीच उष्टी राहिली. उष्टी राहिलेली भाजी दुसरी कोणी खातं का? बोला ना, खातं? निदान बाकीचे जाऊ द्या, निदान माणसं लय हुशार आहेत भाऊ, अगोदरच हसायला लागले. बाकीच्याने जाऊ द्या, निदान हा बरोबर जाऊ द्या, एवढं उघड नाही मी बोलत, तुम्हाला कळलंय. आपल्या जर ताटात उष्ट राहिलं तर आपल्या घरातली माणसं आपलं उष्ट खायला तयार नाहीत, खात नाहीत. तुम्ही म्हणाल मग उष्ट खाण्याचा नशिबवानाचा काय संबंध आहे? सांगतो ऐका. आपल्या घरातली माणसं आपलं उष्ट खात नाहीत, पण जगाचा मालक ज्या माऊलीचं उष्ट खातो ती माऊली केवढी नशीबवान आहे. ऐका, शबरी नावाची स्त्री होती, भिल्ल जातीतली. गुरुजीवर श्रद्धा होती. गुरुजीने सांगितलं, पाहत्या शबरीचा इतिहास ऐकला असेल आपण भागवतात. लग्नाच्या वेळेला वडिलांनी कितीतरी बकऱ्याचा प्राण्याचा बळी देणार हे तिला कळल्यानंतर पळून निघाली होती घराच्या बाहेर. मेलेल्या जनावराच्या पोटामध्ये बसून तिने रात्र रात्र काढली होती बापाला घाबरून. एवढं साधं नाही शबरीचं चरित्र. उगा 2 वाक्य ते बोरं खाल्ल्याने एवढं ऐकण्यापुरतं नाही, बाकी सगळं ऐकत जाय. मग ते गुरुजींना सांगितलं, गुरुजी मला देव प्राप्त करायचं आहे. माझ्या लग्नासाठी जर प्राण्यांचा बळी जात असेल तर असं लग्न मी करूच कशासाठी? देव मला प्राप्त करायचा आहे. गुरुजींनी सांगितलं, तुझ्या मनामध्ये एवढी देवप्राप्तीची अभिलाषा आहे, इच्छा आहे की तुला देवाकडे जायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक भगवानच तुझ्याकडे येईल. एक दिवस. आणि देव येईल म्हणल्यावर गुरुवर एवढी श्रद्धा होती महाराज, एवढी निष्ठा होती, ती गुरुच्या शोधाला कुठेच गेली नाही. कारण का गुरुजीवर श्रद्धा असली पाहिजे महाराज, आपली गुरुवर निष्ठा असली पाहिजे. आजकाल आपली गुरुवर निष्ठा किती सांगू का? असंच एका गावात भागवत कथा होती. मी 5 दिवसाची कथा केली आणि कृष्ण जन्म किंवा काल्याच्या गोवर्धनापर्यंत आम्ही आलो. 5व्या दिवशीची कथा संपल्यानंतर एक आजी माझ्या समोर आली. असे स्टेजवरून उतरल्याबरोबर ती पुढे आली आणि म्हणली, महाराज मला 2 गोष्टी बोलायच्यात. मला बोला. वय जवळपास 75 ते 80 वर्ष असेल आजीचं वय. काय बोलायचं आजी, बोला ना. म्हणली, मला महाराज तुम्ही फार सुंदर भागवत सांगितलं. बरं, काय इच्छा आहे तुमची सांगा ना. मला म्हणले, तुम्हाला गुरु करायचे. थोडी चाट हळू द्या. मला गुरु करायचं आहे. म्हणलं, आजी माझं वय जवळपास 39-40 वर्ष आहे. तुमचं वय जवळपास 80 दिसतंय, म्हणजे माझ्या वयापेक्षा जवळपास दुप्पट वय तुमचं आहे. आणि एवढ्या वयस्कर व्यक्तीचं गुरु व्हावं हे काही मला पटत नाही. मग चला तुम्ही आळंदीला चला, कोरेकर बाबांसारखी महात्मे तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. संदीपान बाबांसारखी म्हणा किंवा राऊत महाराज, अशी मोठी मोठी माणसं आहेत महाराज आळंदी पंढरीमध्ये, मी त्यांची भेट घालून देतो. मला काय तुमचं गुरु व्हावं असं माझ्या नीतिमत्तेला पटत नाही. ते ऐकायलाच तयार नाही. गुरुजीसारख्या गावातल्या काही 10-5 कार्यकर्त्यांना विनंती केली, सांगा ना आजीला समजावून. सगळ्यांनी सांगितले पण ऐकायलाच तयार, तुलाच गुरु करायचे. 10-5 मिनिट याच्यात गेले. मला पुढे दूरचा प्रवास होता. मी शेवटी एक त्या आजीबाईला प्रश्न विचारला. म्हणलं, आजी खरं सांगा, आत्तापर्यंत तुम्ही गुरु केला नाही का? ती म्हणली, केला. मग पहिला गुरु केला, त्याला कॅन्सर झाला आणि मेला. मग पुन्हा दुसरा केला, त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि मेला. मी म्हणलं, तुझ्या पाया पडतो, मला आणखी लई कीर्तन करायचे, मला काही गुरु करू नको. याला काय म्हणायचं? गुरुवरची श्रद्धा म्हणायचं? गुरुवरची निष्ठा म्हणायचं? काय नाही. गुरुवरची निष्ठा कशी असावी? स्वामी विवेकानंदांसारखी असावी. रामकृष्ण परमहंसावरती निष्ठा ठेवली, ती निष्ठा कधीच ढळली नाही. गुरुवरची निष्ठा कशी असावी? माझ्या ज्ञानोबारायांसारखी असावी. प्रत्येक शब्द वापरत असताना म्हणे, निवृत्तीदासू अवधारी जोजी. निवृत्तीता दास म्हणूनच ओळख केली आपली. ही गुरुनिष्ठा असावी. शबरीचा गुरुजीवर विश्वास होता. गुरुजीने सांगितलं होतं, जगाचा मालक भगवान परमात्मा तुझ्या भेटीला येईल. आले महाराज प्रभू. आणि येण्याच्या अगोदर शबरी माता दररोज पहाटे उठत होती. ऐका, माणसं जातीवरून श्रेष्ठ ठरत नसतात, आपल्या कर्मानुसार श्रेष्ठ ठरत असतात. कोण्या जाती जन्माला येणं ह्या आपल्या हातात नाही, पण कसं कर्म करून कसं जगायचं हे मात्र आमच्या हातात आहे.
ज्ञानोबा फार तर सुंदर बोलतात, एथ जाती कुळ अप्रमाण. जातीला उपयोग नाही. प्रल्हादाचं उदाहरण देतात ज्ञानोबा काय ते ओवी 90 अध्यायामध्ये. हा, एरवी दैत्य कुळ साचोकारे परी इंद्रही सहीन लाहे उपरे. त्या प्रल्हादाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा बोलतात, तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुत संकटे सदा किरीटी काजे म्या द्यावे ते गोष्टी तयाच्या जोडे. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद एवढा वंदनीय झाला. मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नाही, मनुष्य आचरणाने श्रेष्ठ ठरत असतो, मनुष्य कर्माने श्रेष्ठ ठरत असतो. ऐका मायबाप, पहाटे उठत होती शबरी माता. माहिती आहे तुम्हाला शबरी किती वाजता उठत होती माहिती आहे का रे? 3 वाजता उठत होती. माहिती आहे शबरी किती वाजता उठायची? मोठ्याने सांगा. 3 वाजता. आणखी सांगतो 3 वाजता कोण कोण उठत होतं. रामाची आई, काय नाव होतं तिचं? रामाची आई. हां 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 कौशल्या. हां, असं कॉप्यात देत जा तुम्ही बाजूने, म्हणजे पोरं पास होते. कौशल्या, रामाची आई कौशल्या पहाटे 3 वाजता उठत होती. आणखीन सांगतो, कृष्ण परमात्म्याची आई यशोदा 3 वाजता उठत होती. आणखीन पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची आई मासाहेबजी जाऊ 3 वाजता उठत होत्या. कोण कोण सांगा. रामाची आई किती वाजता? मोठ्याने सांगा. कृष्णाची आई, शिवाजी महाराजांची आई, तुमची आई 7 वाजता म्हणा. बरं झालं ते 8:30 वाजता म्हणले नाही. विठाला 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 विठाला. पहाटे उठत होती महाराज शबरी माता. पहाटे उठायची, सडा टाकायची आणि रांगोळी काढायची. रांगोळीला फार मोठा अर्थ आहे, सांगतो तुम्हाला. घराच्या पुढे सडा टाकून ज्या घराच्या समोर रांगोळी काढली जाते ना, त्या घरात काय कुणी जांभळी दिली हो? झालं बरं का, झालं. थोडं राहिलं, अर्धा तास राहिले. जांभळ्या काय देऊ नका. जांभळी दिसली की मला तर असं डुकलीच लागते बुवा, काय होते माहीत नाही. जांभळी हा संसर्गजन्य आजार आहे. बघा तुम्ही, जांभळीचं वैशिष्ट्य सांगू का? एकाची जांभळी दिसली की 5 मिनिटात दुसऱ्याला येतेच. म्हणून आता इथून पुढे जांभळ्या आल्या तरी देऊ नका, आणि आली तरी अशी दाबून धरा. पण गुरुजी मला जांभळी दाबलेली बी ओळखायला येते. जांभळी दाबली ना 2 गोष्टी घडतात. काय काय होते सांगू का? डोळ्यात पाणी येते, नाक फुगते. बघा तुम्ही, प्रयत्न करून बघा. ज्याने मधल्यामध्ये जांभळी दाबली ना, त्याचं असं नाक फुगतं. किती का बसकं नाक असं नाक, ते नाकाचं फुगतं आणि डोळ्यामध्ये पाणी येते. मला ते बी कळतं. आता काय करावं सांगू. चला, काय चालू होतं आपलं? शबरी. वा. सडा रांगोळी करायची आणि गीत गायचे. काय शब्द आहेत महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराई उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. हे गीत गायची महाराज. असं करता करता प्रभू आले. आल्यानंतर प्रभूला पाणी दिलं नाही, चहा नाही, काही नाही, काय नाही. ते शेतात गेले महाराज. बसा सुद्धा म्हणली नाही देवाला. एवढा आनंद झाला. शेतात गेले. शेतामध्ये जाऊन जंगलातल्या बोरीच्या झाडाखाली गेले. बोर बघावं, आंबट लागलं तर फेकून द्यावं, गोड लागलं तर द्रोणात टाकावं. असं 2 द्रोणामध्ये बोरं भरली महाराज. बोरं भरले 2 द्रोणात. आणि ते 2 बोरीचे ते द्रोण एक लक्ष्मणाच्या समोर ठेवलं आणि एक रामाच्या समोर ठेवलं. लक्ष्मणजी हळूच रामाला म्हणले, दादा काय रे लखन, हे काय म्हणले, हे काय? रामाने सांगितले, हे नाश्ता आहे म्हणले. नाश्ता हे सुशीला नाही, उपीट नाही, पोहे नाही, काही नाही. हे असला कसला नाश्ता आहे म्हणले. हे म्हणले हा जंगलातला नाश्ता आहे. बरं हे बोर सगळे अर्धे अर्धे कसे काय? हे कोणतं झाड आहे? अर्धे अर्धे. बरं पाखरानं खाल्ले म्हणावं तर एखादं पाखर खात असेल. सगळेच अर्धे अर्धे कसे आहेत? रामाने सांगितलं, हे सगळे बोर ह्या बाईचे उष्ट आहेत. लक्ष्मण त्याच्याकडे नजर टाकले. 6 महिन्यात कधी दात घासले नव्हते, 2 वर्षात कधी आंघोळ केली नव्हती महाराज. ते लक्ष्मण म्हणला, एवढ्या घाणबाईची उष्टी बोरं तुला खायची असतील तर खा म्हणला, मी नाही खाणार. ते लक्ष्मणाने बोरे खाली टाकली. याचं खरं कारण सांगतो. लक्ष्मणानं बोरं का खाली टाकली याचं कारण सांगतो, ऐका. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. वनवासाला निघाल्यानंतर ही बातमी लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाला कळलं की दादा वनवासाला जातोय. लक्ष्मणजी प्रभूकडे आले, दादा
भाऊ वनवासाला जावा आणि लक्ष्मणाने राजवाड्यात राहावं हे लक्ष्मणाला पटत नाही. भावाचा वनवास हा माझा वनवास आहे हे रामायण आहे. भावाला वनवासाला लावणारे भाऊ भरपूर असतील, पण भावाच्या वनवासाला माझा वनवास मानणारे भाऊ या जगात फार थोडे झाले, म्हणून त्यांचं रामायण गावागावात आहे. आपले श्राद्ध सुद्धा पोरं घालणार नाहीत का? भावाचा वनवास केला म्हणून. भावाच्या जीवनाला वनवास आणण्यापेक्षा भावाच्या वनवासामध्ये मी सहभागी होणार आहे म्हणणारा लक्ष्मण दादाकडे आला. दादा, मैं भी आपके साथ आना चाहता हूँ. प्रभु कहते, लखन जी मैं आपको साथ लेकर जाऊंगा, लेकिन मेरी एक शर्त है. बोलो भैया, कौन सी शर्त है? अपनी माँ से पूछो, माँ की अनुमति लेकर आओ, मैं आपके साथ लेके जाऊंगा. प्रभु को ऐसा मालूम तर माहीत होतं देवाला की आईला विचारल्यानंतर आई पाठवायची नाही म्हणून. लक्ष्मण जी आईकडे आले आणि आईला म्हणायला लागले, सुमित्रेला म्हणाले, भैया मैं मेरे भाई के साथ 14 साल के लिए वनवास जाना चाहता हूँ. मला 14 वर्ष वनवासात जायचंय. आई दादासोबत जाऊ का? सुमित्रा जा म्हणली नाही. लक्ष देऊ नाही का? काय म्हणले माहिती आहे सुमित्रा? लक्ष्मणा, मला असं वाटलं होतं की सुमित्रेचं दूध पिणारा लक्ष्मण जरा हुशार निघेल, पण एवढ्या निर्बुद्ध कार्ट्याची माय मी झालीच कशाला? लक्ष्मणाला आईचं कोड्यातलं बोलणं लक्षात आलं नाही. आई असं काय बोलताय सांगा? अरे दादासोबत वनवासाला जाऊ का हे विचारण्याच्या ऐवजी जर वनवासाला गेल्यानंतर मला कळलं असतं ना भावाच्या सेवेसाठी आईला न विचारता लक्ष्मण गेला, तर मला माझ्या उदुदाचा आनंद वाटला असता. मला सुमित्रेला लक्ष्मणाचा जन्म दिला याचा मला आनंद वाटला असता. असाच प्रसंग घडला होता महाराज शिवनेरीवरती. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि लहान असताना दरवाजात 2 भिकारी होते, मागणारे आले होते. राजे आईसाहेबाकडे आले आणि आईसाहेबाला म्हणाले, आईसाहेब दरवाज्यात 2 भुकेलेली माणसात 2 भाकरी मागतात, मी देऊ का? आईसाहेबांनी द्या म्हणले नाहीत. अरे शिवबा, जिजाऊचं दूध पिणारा शिवबा, स्वराज्याच्या मातीमध्ये जन्माला येणारा शिवबा, भाकरी देऊ का म्हणून जर विचारत असेल तर नक्की तुम्हाला निर्बुद्ध म्हणावं लागेल. मग अरे मला भाकरी देऊ का हे विचारण्यापेक्षा अगोदर भाकरी दिली असती आणि मग सांगायला आले असते तर मला माझ्या शिवबाचा अधिक आनंद वाटला असता. हे संस्कार सहज बोलून जात असतात महाराज माईच्या आणि बापाच्या मुखातले. लक्ष्मणाने हात जोडला आणि प्रभूकडे आले आणि दादाला सांगितले, दादा निघालो मी वनवासाला, आईने परवानगी दिली. पुन्हा रामाने दुसरी आडकाठी टाकली. हे बघ म्हणली लक्ष्मणा, लग्न झाल्यावर माणसावर त्याच्या मायबापापेक्षा बी जास्त अधिकार, बोला ना, बायकोचाच असतो. अरे आईने परवानगी दिली पण बायकोला विचारून आला का? होय पुरुष मंडळी, बायकोला विचारून आला का नाही कीर्तनाला? जाऊ का नको, काय जाऊ का नको, विचारून येत जा, सांगून येत जा. महाराज शहाण्या माणसाने पत्नीला सांगून आलं पाहिजे. उदगीरला जातोय 8 वाजेपर्यंत येणार आहे, उदगीरला जातोय शुद्धीवर येणार आहे, हे सांगून गेलं पाहिजे. महाराज विचारून गेलं पाहिजे. अरे जा आपल्या पत्नीला विचारून ये. लक्ष्मणजी आपल्या पत्नीकडे गेले, तिचं नाव आहे उर्मिला. उर्मिलेकडे गेले. लक्ष्मणाने सांगितलं, उर्मिले दादासोबत 14 वर्ष वनवासाला जायचंय. मी बोरं खाल्ले नाही त्याचं कारण सांगतोय. दादासोबत 14 वर्ष वनवासाला जायचंय, जाऊ का? उर्मिला काय म्हणली माहितीये का? जर स्वप्नातही भावाविषयी द्वेष निर्माण होणार नसेल तर जावं, नाहीतर घरात बसलेलं बरं. काय म्हणली? स्वप्नातही भावाविषयी द्वेष नसावा, स्वप्नातही. लक्ष्मणजी त्याहीपेक्षा हुशार होते. लक्ष्मणाने उर्मिलेला विचारलं, सांग माणसाला स्वप्न केव्हा पडतात? उर्मिला म्हणली, झोपल्यावर. स्वप्न केव्हा पडतात रे? झोपल्यावर. आणि झोप केव्हा लागते? रात्री जेवल्यावर, पोट भरल्यावर. पोट भरल्यावर झोप लागते, झोप लागल्यावर स्वप्न पडतात, स्वप्न पडल्यावर भावाविषयी द्वेष निर्माण होणार असेल तर या लक्ष्मणाचा तुला शब्द आहे, 14 वर्ष अन्न खाणार नाही, 14 वर्ष झोपणार नाही, हा शब्द दिला होता महाराज उर्मिलेला. आणि म्हणून बोरं खाल्ली नव्हती लक्ष्मणाने. चला, उष्टी बोरं लक्ष्मणानं खाल्ली नाही, पण जगाच्या मालकाने मात्र ते उष्टी बोरं सेवन केली. आता माझा प्रश्न आहे, आपल्या घरातली माणसं आपलं उष्ट खात नाहीत, पण जगाच्या मालकाने जिचं उष्ट खावं ती व्यक्ती म्हणजेच दैववान आहे. ऐका महिमा आवडीची. बोरे खाय भिल्लेनेचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. बोरं खाल्ली, आवडीने बोरं खाल्ली म्हणून आम्ही शबरीला दैववान मानतो. आणखीन कोण दैववान? एक प्रसंग सांगतो पुढे चालतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे वळतो, वेळ संपत आली माझी. दैववान कोणाला म्हणावं? ऐका. रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला जात होते. जाता जाता गंगेच्या तटापर्यंत आले. गंगेच्या तटापर्यंत आल्यानंतर जो नावाडे होता त्या नावाड्याकडे आले, त्याला विनंती केली,
अरे मला तिकडे नेऊन पोचव. नावाड्याने सांगितलं आम्ही धंदेवाली माणसात 2-5 रुपये मिळाल्याशिवाय नेऊन पोचवणार नाही. पुन्हा प्रभूने विनंती केली, अरे तिकडे नेऊन पोचव. ते नावाडे म्हणलं नाही मला काहीतरी पाहिजे. त्यावेळेला सीता मातेने आपल्या हातातलं सोन्याचं कंकण काढलं आणि त्या नावाड्याच्या हातात दिलं. थोडं लक्ष देऊ नाही का? सीतेने नावाड्याच्या हातात ते सोन्याचं काकण दिलं ना, त्यावेळेला ते केवट सीतेला काय म्हणायला माहिती आहे का? थोडं लक्ष देऊ नाही का? मला काय रामाच्या सीतेसारखं येडपट समजायलीस का सोन्याच्या मागं धावायला? कोणाला म्हणाले? सीतेलाच म्हणायला लागलं. कोण? केवट. सोन्याच्या मागं धावायला मी काय रामाच्या सीतेसारखं येडपट आहे का? सीतेने खालीच मान घातली. एक लक्षात ठेवा, मूर्खाला काठीचा मार असतो पण शहाण्याला मात्र शब्दाचा मार असतो. सीतेने खाली मान घातली. रामाने सांगितलं, नवरा सोबत असल्यावर बायकाने शहाणपणा करायचा नसते. ऐकलं ना? काय म्हणलं? ऐकलं ना तुम्ही? काय म्हणलं राम माहिती आहे का? सीता मातेला काय म्हणले प्रभू? कमीत कमी एरवी कारभार किती कर नसतो पण निदान नवरा सोबत असल्यावर तरी बोला ना. बस याच्या पुढे जास्त खाली येत नाही मी. कळलं? सीता मातेने खाली मान घातले. मग प्रभू त्या केवटाला म्हणाले, अरे नेऊन पोहोचव मला. केवटाने सांगितलं, नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्यानं पवते त्याच्या दारवण. अनेक साधन करून सुद्धा स्वप्नात यायला तयार नाही. एवढा मोठा भगवान जर माझ्या पुढे असेल तर मी एवढ्या सहजासहजी जाऊ देणार नाही देवा तुम्हाला. मग मला तुमचे पाय धुवायचेत. त्याच गंगा मातेतलं पाणी घेतलं, त्याच गंगेतलं कमलपुष्प घेतलं आणि देवाच्या पायावर समर्पित केलं. गंगेचं पाणी पायावर टाकत होते, प्रभूच्या पायावर थंड पाणी पडत होतं आणि थंड पाणी पडता 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 अधूनमधून पायावर गरम पाणी पडायचं. देवाला आश्चर्य वाटलं की थंड पाणी ठीक आहे पण एवढ्या थंड पाण्यामध्ये गंगेमध्ये गरम पाणी कुठून येत असावं. आणि मग ज्या वेळेला प्रभूने खाली पाहिलं तेव्हा थंड पाणी पडणारं गंगेचं पडत होतं आणि पायावर पडणारं गरम पाणी हे केवटाच्या डोळ्याच्या अश्रूचं पडत होतं. प्रभूने केवटाला उचललं, उठवलं आणि केवटाला विचारलं, ए केवटा, का रडतोस रे बाबा? सांग, का तुझ्या डोळ्यात पाणी आहे? सांग केवटा. केवटाने सांगितलं, प्रभू कितीतरी जन्माची साधना करून जो भगवान मिळत नाही तो भगवान जर मला आज मिळत असेल याच्यासारखा आनंद माझ्या जीवनात दुसरा कोणता आहे प्रभू? डोळ्यातून माझ्या आनंदाचे अश्रू पडत आहेत प्रभू, स्वीकार करावा. जगाचा मालक केवटाच्या गळ्याला पडतोय आणि धाय मोकळून रडतो. महाराज, देवाला सुद्धा रडवणारं नातं जर कोणतं असेल तर ते प्रेमाचं आहे. प्रेमयुक्त अंतःकरणामध्ये केवटाला मिठी मारून प्रभू रडायला लागले आणि पाय धुणाऱ्या केवटाला प्रभू बोलायला लागले, केवटा आज तू माझे पाय धुतले, काळजी करू नको बाबा, एक दिवस मी तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. केवट म्हणला, प्रभू एवढा मोठेपणा नका देऊ आम्हाला. रामाने त्याच दिवशी केवटाला शब्द दिला, माझा यानंतरचा अवतार कृष्ण अवतार होणार आहे. या कृष्ण अवतारामध्ये तू माझा परमसखा म्हणून सुदामा जन्माला येशील आणि एक दिवस सोन्याच्या सिंहासनावर बसून तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. सुदामदेवाला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझ्या सुदामाचे पाय धुवायचे, पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, ज्या पाहुण्याला खांद्यावर उचलून आणलं त्या पाहुण्याला थंड पाणी द्यावं तर प्रभू रागवतील. रुक्मिणी माता पाणी तापवायला लागली. 2 मिनिटाचा उशीर झाला. तेवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही. जगाच्या मालकाला थांबावं वाटलं नाही. जगाच्या मालकाने सुदाम्याचे पाय धुतले. कसे धुतले सांगू का? देख सुदामा की दीनदशा, करुणा करके करुणा निधि रोये, पानी परात को हात छोयो नहीं, नैनन की जल से पग धोये. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले आणि पाय धुता 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 सुदाम्या देवाच्या लक्षात आलं की सुदाम्याच्या पायात काटे आहेत. अरे सुदामा तुझ्या पायात काटे? हो म्हणला, देवा येताना चप्पल तुटले रे म्हणून काटे आहेत. आयुष्यात कधी चप्पलच मिळाली नाही सुदामा, पण खोटं बोलला. येताना चप्पल तुटले. आणि मग रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी सुई लाचकन टाचणी काहीतरी आण. रुक्मिणीला आणायला 2 मिनिटाचा उशीर झाला. देवाला थांबवलं नाही. माझ्या जगाच्या मालकाने सुदाम्याचा पाय उचलला आणि सुदाम्याच्या पायातले काटे काढले. सुईने नाही, टाचणीने नाही, लाचकनाने नाही, स्वतःच्या दाताने काटे काढले. काय नशिबवान आहे तो. दिवसभर शेतात राबावण, येता येता कुपाटीवर पाय पडावण, घरातल्या नाताला पोराला म्हणावं पायात काटे मोडले तर काढ. ते म्हणतं मला वेळ नाही, मॅच बघायचा आहे.
आमच्या नात्यातली माणसं आमच्या पायातला काटा काढायला तयार नाहीत, पण जगाच्या मालकाने ज्याच्या पायातले काटे काढावे तो खरा दैववान आहे. यालाच म्हणायचं जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आणि अशी जर आमची भक्ती आमच्या जीवनात होत असेल, देवा दुसरं आम्हाला काहीही नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणातून तुकोबा बोलता देवा असं जर भक्ती सुख आमच्या जीवनामध्ये मिळत असेल आणि भक्ती केल्यानंतर जर आमचे दैववान म्हणून ओळख होत असेल, आम्हाला दुसरं काहीही नको. अनिक नये माझे मना, शहाणपणा नको, पांडित्य नको, विद्वत्ता नको. कारण भक्तिप्रेमाविषयी भक्तिप्रेमाशिवाय जर ज्ञान मिळत असेल तर काय उपयोग आहे. भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान येत असेल तर त्या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. म्हणून देवा आम्हाला दुसरं काहीही नको. अनिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा देवा. आणि आम्हाला दुसरं काही तर नको आहे, फक्त एक कर. ज्यांचं चित्त तुझ्या नावाशी आणि रूपाशी एक रूप आहे त्यांचा दास करून मला ठेवावं.
वारखुमाये ओ वारखुमाय वारखुमाये वारखुमाय वारखुमाये वारखुमाय वारखुमाय जाणे भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा थांबा थांबा आताच नका रस्ता करू वेळ आणखीन त्याला संपवणार नाही मी 3:30 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहे आता 2 वर्षाचं कीर्तन म्हणल्यावर काय आहे जाणे भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा अनेक नाही माझे मना हुका पंडित शहाणा नामी रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित देवा आम्हाला दुसरं काही नको ज्या माणसांचं ज्या व्यक्तीचं तुझ्या नामाशी चित्त जडलेलं आहे आणि तुझ्या रूपाशी चित्त जडलेलं आहे त्यांचा मला दास करा सामान्य भाषेमध्ये बोलू का उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचं तरी दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा संतांचं आणि महत्पुरुषाचं जर दास्यत्व स्वीकारलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होतंय एकदा का या महापुरुषांची संगत जर आपल्या जीवनामध्ये झाली तर नवविध प्रकारची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडते आणि आपलं जीवन शुद्ध होते अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हण बोला सर्वजण बोला ज्ञानेश्वर अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुकोबारा बोलतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध नवविधा प्रकारची भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये घडली त्यांचं जीवन शुद्ध होत आहे
नवविधा प्रकारच्या भक्तीपैकी पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे श्रवण भक्ती. जी सध्या आपण सर्वजण करताय ना, कीर्तन ऐकणं ही श्रवण भक्ती आहे. सर्वात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती. ऐका भागवताचा 12 स्कंद. ऐकणाऱ्या परीक्षितीचा उद्धार होऊन गेला, उद्धार झाला याचं वर्णन 12व्या स्कंदात स्पष्ट आहे. पण सांगणाऱ्या शुकाचार्यांचा उद्धार झाला याचं वर्णन पूर्ण भागवतात आपल्याला पाहायला सापडत नाही. भागवत सांगणारे उद्धारून जातील की नाही सांगता येत नाही, पण भागवत ऐकणाऱ्याचा मात्र उद्धार आहे. याला म्हणायचं श्रवण भक्ती. श्रवण करत असताना श्रवणसुद्धा 3 प्रकारचं आहे. उत्तम श्रवण, मध्यम श्रवण आणि कनिष्ठ श्रवण. आपण कनिष्ठ आणि मध्यम श्रोते होण्यापेक्षा श्रेष्ठ श्रोते व्हा, उत्तम श्रोते व्हा. आणि श्रवण करता करता मग कीर्तन करायला लागला. पहिली श्रवण, नंतर कीर्तन, नंतर अर्चन, वंदन, दाक्य, दास्य, सखे आदी करून या नवविधा प्रकारच्या भक्ती आपल्या जीवनात कराव्या. आणि या भक्ती जर केल्या तर निश्चितपणे आपल्या जीवनाची खरी सार्थकता होईल. असंच ही सार्थकता आपल्या जीवनामध्ये करावी अशी विनंती आपल्या सर्वांना करतो. याच ठिकाणी थांबतो. थांबत असताना धावत्या वेगामध्ये अभंगाचं मांडलेलं चिंतन असंच आहे असं माझा दावा नाही, पण माझ्या श्रीगुरु कृपाप्रसादानं जे काही प्राप्त झालं ते मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचं असेल, अयोग्य असेल ते माझ्या वाणीचं असेल. याच ठिकाणी थांबतो. माझ्या या सेवेला अतिशय गुणीजनांनी अतिशय सुंदर साथ दिली. सर्व गायक मंडळींनी अतिशय सुंदर साथ दिली. सर्वांना धन्यवाद. माझ्या गायकांनी जे काही गायन केलं ते तुम्हाला आवडलं का नाही आवडलं? जर मनातून आवडलं असेल तर गायकांसाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा. बघा किती एवढा मोठा सन्मान आहे महाराज. एवढं सुंदर तुमचं गायन आवडलं म्हणून या लोकांनी टाळ्या वाजवा. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, बसलेल्या लोकांपैकी कोणीतरी उठलं का? काहीतरी गडबड गोंधळ बेशिस्त वगैरे काही का हे नाही, एकदम शांत. केवढी शांतता, एवढी शिस्त माझ्या बसलेल्या श्रोत्यांनी पाळली आहे. यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तुम्ही सुद्धा त्यांचं कौतुक करायला पाहिजे. टाळ्या नाही, तुमच्याकडे टाळ्या आहेत. तुम्ही मनातून टाळं वाजवा बसलेल्या श्रोत्यांसाठी. टाळं वाजवा वाजवा वाजवा. वा, तुम्ही यांना मनातून टाळ्या वाजवल्या म्हणून यांनी सुद्धा मनातून टाळं वाजवले. तुम्ही जो बघा अशा टाळ्या वाजते नाही, अशा असं नाही, असं मस्त पाहिजे. चला, आणि या सगळ्यामध्ये नादब्रह्म देण्याचं काम, ताल भरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मृदंगाचार्याने. आता मृदंग वाजेल दोघांसाठी. आवाज आवाज द्या, आवाज द्या, माईकला आवाज. आता मी ज्यांच्याकडे हात करेल त्याने वाजवायचं. बघूया कोणाची पार्टी जड आहे. तयार आहेत सगळे? इकडे एवढे लोक आहेत मला माहितच नव्हतं की नाही ते अर्धा तास वाढवलं असतं मी आणखी. चला, तयार आहेत सगळे? सगळे तयार आहेत? तयार? टाळ्या. टाळ. टाळ्या. नाही जमलं तेवढं. हा चला जाऊ द्या. आता एकमेकासाठी वाजवलं, आता सगळ्यांनी मिळून एकदा वाजव. कोणासाठी ते नंतर सांगतो. सगळ्यांना मिळून. हा, टाळ, ताडी, मृदंग, आवाज, बजाव, आवाज. हे कोणासाठी सांगू का? गावात सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, तरी सुद्धा घरी पांघरून घेऊन झोपी गेले त्यांच्यासाठी. सगळ्यात मोठा गजर त्यांच्यासाठी होता. याच ठिकाणी थांबतो. माझ्या सेवेला अतिशय सुंदर साथ दिली महाराज. लहान लहान लेकरं माझे सगळे टाळकरी, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला तर असं वाटायला की एवढी तुमची शांतता, शिस्त हे सगळं पाहून प्रत्येकाच्या जवळ यावं आणि विद्यार्थ्यांना जशी शाबासकी द्यावी तशी शाबासकी द्यावी अशी माझी इच्छा झाली आता. पण आता एकाच्या जवळ येऊन पाठीवर शाबास शाबास म्हणत बसल्यावर आता नक्की 2 वाजतील. 2 वाजतील. मी सांगेल तसं करा, शाबासकी आपोआप मिळेल. सगळ्यांनी अशा हात जोडा. सगळ्यांनी 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 सरळ हात करा माग. हां हां हां, ओट्यावरची मंडळी, ओट्यावरची. हां हां, असं 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 सरळ 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 हात, सरळ सरळ सरळ. हां, डावा हात खाली, डावा हात खाली, डावा हात खाली, लेफ्ट हँड खाली. ए डावा हात खाली. हा, अरे डावा हात खाली. बरोबर होतं रे, उगं तुला कन्फ्यूज केलं. चला, सरळ 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 कानाच्या रेषेत सरळ सरळ. हां, स्पीकरवाले हात सरळ. हां, टाळकरी तुम्हाला शाबासकी पाहिजे नाही का? करा ना तुम्ही, हातवर करा. असं विनेगरे बाबा. हां, असं 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 असं.
थोडं सांगण्या मागे मृदंगाचार्य तुम्ही करा ना आता तुम्हीच राहिले एकटे ते उजवा 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 हा असं ना थोडं मागे ना थोडं मागे आणखी ना मागे म्हणा शाबास शाबास 5 दिवस झाले तरी पट्टी दिली नाही शाबास दररोज न चुकता पहिल्या पंक्तीला जेवून गेला शाबास शाबास 60 वर्ष झाले दात पडायची वेळ आली आणखीन माळा घातली नाही शाबास शाबास याच ठिकाणी थांबतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो शेवटची चाल होईल चाल होईपर्यंत माझ्या टाळकऱ्यांची चाल होईपर्यंत बसलेल्या लोकांनी तुमची चाल दाखवायची